नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासातील व एमपीएससीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी भरती होऊ पाहत आहे, बरोबर आहे। आणि याकरिता मी आज तुम्हाला पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम मार्फत या भरतीचं संपूर्णपणे विश्लेषण करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। अद्यापही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण लगेच पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम या युट्यूब चॅनलला तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता, येणारे सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ मोफत बघण्याकरिता। मित्रांनो, आजचा आपला विषय बघा, एमपीएससी इतिहासातील सर्वात मोठी भरती। बघा, एमपीएससीच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती 2026 ला होणार आहे, सर्वात मोठी। आता हे सर्वात मोठी का, तर आयोगाने तुम्हाला माहिती आहे एक नोटिफिकेशन टाकलं होतं 24 जुलै 2024 ला। 24 जुलै 2024 ला आयोगाचा सर्वात मोठा काय होता, एक भरती संदर्भाचा एक नोटिफिकेशन आला होता। बघा 24 जुलै, बघा 24 जुलै 24 जुलै 2024 ला की सर्व भरती एमपीएससी मार्फत होणार या प्रकारचं नोटिफिकेशन, या प्रकारचं तुम्हाला आदेश, शासनाचं सूचना पत्र हे आलं होतं, बरोबर आहे। आता बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की नेमकं सर्वच होणार आहे की नाही। तर बघा, असा शासनाचा संपूर्ण GR आलेला आहे 24 जुलैला 2024 ला। आता आयोग याच्या बाबतीत काम करताना तुम्हाला दिसत आहे। बघा आयोग काय करत आहे, आयोग तुम्हाला साधारणतः एक समिती गठीत केलेली आहे आयोगानं, आणि आयोगानं डिक्लेअर केलं आहे आता नोकरीचे स्वप्न होणार आहे साकार। गोर गरीब जनतेचं, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार एमपीएससी। तर आता आपल्याला वेळ अजिबात करायचं नाही आहे। बघा, एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून, बघा हे वगळून, बघा वाहन चालक वगळून व गट ब अराजपत्रित वगळून सर्व पदे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। बघा, सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात आलेली आहे, म्हणजेच काय हस्तांतरण करण्यात आलेली आहे। तर हे किती आहे डिपार्टमेंट, 224 विभाग, 224 विभागां 284 विभागानं एमपीएससी कडे गट क आणि गट ड संदर्भाच्या संपूर्ण परीक्षा घेण्याच्या ग्रुप सी मध्ये समावेश करण्याचा व ग्रुप मध्ये समावेश करण्याचा संपूर्ण हस्तांतर प्रक्रिया चालू आहे आणि एमपीएससी मध्ये समाविष्ट होणार आहे। आणि याचा कालावधी साधारणतः 3 ते 4 महिने तुम्हाला लागणार आहे। 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण रिपोर्ट येणार आहे की कोणकोणत्या परीक्षा एमपीएससी कडे हस्तांतर होणार आहे। बघा, उदाहरणार्थ पीएसआय, एसटीआय, एसओ हे वेगवेगळे कॅडर आहे, तसेच 284 कॅडर जोडले जातील। किती कॅडर जोडले जातील, 284 कॅडर तुम्हाला जोडले जातील। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आजपर्यंत स्पर्धा परीक्षामध्ये 13-14 वर्षापासून मी बघत आहो, येणाऱ्या जाहिराती बघत आहो, परंतु आता संपूर्ण परीक्षा बऱ्याच दिवसापासून मागणी होती की 10वी 12वी पास विद्यार्थी, ग्रॅज्युएशनला पास विद्यार्थी याला एमपीएससी करता येईल का। तर हो, आता तुम्हाला साधारणतः एकच परीक्षा फॉर्म भरून आपल्याला विविध पद पसंतीक्रम देऊन एकाच भरतीमध्ये आपण लागणार आहोत। ज्या विद्यार्थ्याला 30 मिळाले, 40 मिळाले, 45 मिळाले, त्याला सुद्धा कुठलं ना कुठलं पद मिळणार आहे। परंतु जे झोपेत आहे, जे सरळ सेवा भरती करत आहे, त्यांना माहित नसल तर त्या सगळ्या बाबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, बाबांना डोळे फोडून ऐका रे, जागे व्हा, कारण आता सगळ्या भरती आपल्या एमपीएससी मार्फत होणार आहे। काही लोक म्हणतात हे हो नाही सकता, हे असं होऊ नाही शकत। अरे होऊ शकत नाही, आयोगानं नोटिफिकेशन टाकलं, आयोगानं सगळं डिक्लेअर केलंय, उद्या परवा 3-4 महिन्यांनी डायरेक्ट जाहिरात येईल आणि तेव्हा मग काय करसाल। आणि या सगळ्या भरतीचं प्रामाणिकपणे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर एमपीएससी कडे वळणं गरजेचं आहे। एमपीएससीचा सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे, बेसिक सिलेबस करून घेणं गरजेचं आहे, आणि आता निगेटिव्ह सिस्टीम सोबत आपल्याला जुळून घेणं गरजेचं आहे। तलाठी असो, ग्रामसेवक असो, वरिष्ठ लिपिक असो, कनिष्ठ लिपिक असो, शिपाई असो, तर या प्रकारचे संपूर्ण 284 विभाग आपल्याला संपूर्ण एमपीएससी कडे समाविष्ट करण्याचे ठरवलेले आहे शासनानं। आता हे का बरं झालं, याच्यामुळे गोरगरीब प्रामाणिक मुलांवर अन्याय होणार नाही। एमपीएससी सर्वात जास्त ट्रान्सपरन्सी, पारदर्शक प्रक्रिया करून आपल्या गरीबाच्या मुलांना रात्र श्रीमंत होत असेल तर एकच धंदा, बरोबर आहे, तो म्हणजे एमपीएससी करणं।
पण एमपीएससी हे हार्ड फ्रॉम बॉटम हृदयापासून करावं लागते. आणि ज्या विद्यार्थ्याला हृदयापासून करायचं असत त्याने एमपीएससी करायचं. जे काठावर आहे ना त्या लोकांनी करायचं नसते. कारण एमपीएससी करणं, स्पर्धा परीक्षा करणं हे वाघाचा काळीज असणाऱ्या माणसाचं आहे. नाहीतर काही लोक तर काही म्हणतात मी एमपीएससी करतो, मी स्पर्धा परीक्षा करतो. अरे याच्या नावानं काही लोक आई वडिलांना फसवत आहे. तर हे लोक स्पर्धा परीक्षेत लागणार नाही. जो तयारी करतो प्रामाणिकपणे तो स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतोच. तर 10वी 12वी ग्रॅज्युएशन वाले जे काही गावातील असतील, जे व्हिडिओ बघणारे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना, विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सूचना करतो की जे तुमचे मुलं असतील त्यांना आता ही परीक्षाची संधी आहे आणि ती संधी तुम्ही सोडायची नाही आहे. आणि या संधीचं सोनं तुम्ही करून घेऊ शकता. कारण एमपीएससी कडे सर्व स्पर्धा परीक्षा ह्या हस्तांतरित होत आहे आणि पहिल्या जाहिराती ह्या सर्वात मोठ्या राहणार आहे. त्यामुळे इतिहासाच्या सर्वात मोठ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला पोस्ट मिळालीच पाहिजे. अबकी बार खुद की सरकार. बघा यावर्षी काही झालं चालत, महाराष्ट्र शासनाचा घरी आपल्या लेबल आय कार्ड लागलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्याला आजपासून तयारी करायची आहे. 2026 नवीन वर्ष लागत आहे मित्रांनो. आणि या वर्षी 2026 ला आपल्या परिवारातला एक सदस्य, आपला मुलगा, आपली मुलगी लागलीच पाहिजे. आणि लागली पाहिजे यासाठी उद्यापासून नव्हे तर आजपासून आपण एमपीएससीच्या तयारीला लागलंच पाहिजे. अभी नाही तो कभी नाही आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आताही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आजपर्यंत जेवढ्या स्पर्धा परीक्षेत तुम्ही तयारी करत होता, सर्व सेवेच्या भरती, सगळ्या भरती आज एमपीएससी मध्ये समाविष्ट झालेल्या आहे. आणि हे सांगितल्यामुळे काही लोकांना आनंद, काही लोकांना दुःख सुद्धा होत आहे. परंतु मित्रांनो आपल्या आयुष्यातले जे काही चेंजेस होतात ते गरजेचे असतात आणि या गरजेनुसार आपण मोल्ड होणं हे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळं तुम्हाला या आगामी येणाऱ्या सर्वात मोठ्या इतिहासाच्या जाहिरातीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की महत्वाच्या ज्या तरतुदी आहे तर त्या तरतुदीच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि जर अभ्यास जर तुम्ही केला प्रामाणिकपणे तर निश्चितच येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे. बरोबर आहे. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम तुम्हाला विविध माध्यमाच्या सहकार्यातून कायम तुमच्या सोबत राहणार आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.